गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पुढचा बघणार आहोत सॉलिड स्टेटचा. काल मी म्हटलेलं खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे युनिट सेल्स. आता युनिट सेल्स बघण्यापूर्वी आपल्याला युनिट सेलची डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. 14 टाईपचे युनिट सेल्स आहेत आणि हे 14 टाईपचे युनिट सेल्स वेगवेगळ्या पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. 7 टाईपचे आहेत युनिट सेल्स आणि ते 7 टाईपचे युनिट सेल्स 14 डिफरंट पार्ट्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. 7 टाईपचे युनिट सेल्स कोणते आहेत? क्यूबिक युनिट सेल आहे, ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, टेट्रागोनल युनिट सेल, मोनोक्लिनिक युनिट सेल, रोम्बोहेड्रल युनिट सेल, ट्रायक्लिनिक युनिट सेल अँड हेक्झागोनल युनिट सेल. असे हे 7 टाईपचे युनिट सेल्स आहेत आणि या 7 टाईपच्या युनिट सेलचे 14 डिफरंट फॉर्म्स आहेत. ओके, सो बिफोर स्टार्टिंग विथ डिफरंट Bravais lattices of unit cells, Bravais lattices or unit cells, we must know the definition of unit cells. What is a unit cell? Define and explain unit cell, or what is a unit cell? Explain. Okay, so definition of unit cell. बघा definition काय आहे? Simple definition आहे. The smallest repeating structural unit of a crystalline solid is called unit cell. Once again परत एकदा बघा. The smallest repeating structural unit of a crystalline solid is called unit cell. Okay, when the unit cell are stacked together means combines together. ज्या वेळेस युनिट सेल कंबाईन्स होतात त्यावेळेस क्रिस्टल जनरेट होतो, क्रिस्टल्स जनरेट होतात. when the unit cells are stacked together to generate the crystal, each unit cell क्रिस्टल तयार झाल्यानंतर प्रत्येक युनिट सेल शेअर करतात. काय शेअर करतात? ईच युनिट सेल शेअर्स इट्स फेसेस, एजेस अँड कॉर्नर्स विथ नेबरिंग युनिट सेल्स. परत एकदा बघा. वेन द युनिट सेल आर स्टॅक टुगेदर टू जनरेट द क्रिस्टल, ईच युनिट सेल शेअर्स इट्स फेसेस, एजेस अँड कॉर्नर्स विथ नेबरिंग युनिट सेल्स. इथे युनिट सेलची डायग्राम दिलेली आहे बघा. हा एक युनिट सेल तयार झालेला आहे. असे त्याच्या फेसेस किती आहेत? टोटल या युनिट सेलला फेसेस 6 आहेत. प्रत्येक फेसेसला दुसरा युनिट सेल जोडलेला असतो आणि प्रत्येक कॉर्नरला दुसरा युनिट सेल जोडलेला असतो. ओके, सो दिस इज द डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ युनिट सेल. मग आता या युनिट सेलची जी डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स 3 ॲक्सिसमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि 3 ॲक्सिसमध्ये डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर त्याला वेगवेगळ्या सिम्बॉलने डिनोट केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं ABC. आणि हे 3 ॲक्सिसमध्ये जे 3 अँगल्स तयार होतात त्याला सुद्धा सिम्बॉलॅटिकली रिप्रेझेंट केलं जातं अल्फा, बीटा, गॅमा. त्याचं एक्सप्लेनेशन पुढे आहे बघा. द जॉमेट्रिक शेप ऑफ युनिट सेल इज सेम. युनिट सेलचा जॉमेट्रिक शेप कसा असतो? सेम असतो. द जॉमेट्रिक शेप ऑफ युनिट सेल इज सेम ॲज दॅट ऑफ द मॅक्रोस्कोपिक क्रिस्टल. फॉर एक्झाम्पल, इफ क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, समजा एखाद्या क्रिस्टलचा शेप क्युबिक आहे. इफ क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, द युनिट सेल विल ऑल्सो हॅव इट्स कन्स्टिट्यूएंट पार्टिकल अरेंज टू फॉर्म टायनी क्यूब. इफ क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, the unit cell will also have its constituent particles arranged to form a tiny cube. And the dimensions of unit cell along the 3 axes. The dimensions, इथे dimensions आहेत 3 axis वरती. The dimensions of unit cell along the 3 axes are denoted by the symbols A, B and C. Small a, B and C, and the angles between the 3 axes are represented by symbols alpha, beta and gamma. ओके, प्रत्येक युनिट सेलचे जे डायमेन्शन्स आहेत त्याला कशाने रिप्रेझेंट केलेले असतात? ABC या 3 सिम्बॉलने रिप्रेझेंट केलेले असतात आणि 3 ॲक्सिसवरती जे 3 अँगल्स आहेत त्यांना सुद्धा सेपरेट रिप्रेझेंट केलं जातं कशाने? अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, सो दिस इज अबाउट युनिट सेल. ओके, प्रत्येक युनिट सेल एकमेकांबरोबर कंबाईन झाल्यानंतर क्रिस्टल तयार होतो आणि प्रत्येक युनिट सेल क्रिस्टल तयार केल्यानंतर त्या दुसऱ्या युनिट सेलबरोबर काय शेअर करतात? फेसेस शेअर करतात, एजेस शेअर करतात आणि कॉर्नर शेअर करतात आणि क्रिस्टल तयार होतो. ओके, सो दिस इज द युनिट सेल. परत एकदा डेफिनेशन काय आहे युनिट सेल? व्हॉट इज युनिट सेल? स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. ओके, मग आता आपल्याला 7 टाईपचे युनिट सेल्स बघायचे आहेत आणि ते 7 टाईपचे युनिट सेल जे आहेत त्यांचे 14 डिफरंट फॉर्म्स आहेत. इथे आता डायग्राम आहे, त्या डायग्राममध्ये बघा. इथे मी पुढचा पार्ट आधी घेतल्यानंतर काल जेव्हा आपलं लेक्चर संपलं त्यावेळेस हाच पार्ट मी सांगितलेला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्या पुढे टेबल दिलेला आहे. हा टेबल आहे बघा इथे.
हा टेबल आहे, हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बोर्डाला. याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेत, बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. काय क्वेश्चन? एक्सप्लेन क्युबिक युनिट सेल, एक्सप्लेन ट्रायक्लिनिक युनिट सेल. ट्रायक्लिनिक हा बऱ्याचदा विचार गेलेला क्वेश्चन आहे. ट्रायक्लिनिक युनिट सेल. टोटल किती युनिट सेल आहेत? या युनिट सेलला म्हणतात ब्रॅवाइज लॅटिसेस. क्वेश्चन काय बघा, एक्सप्लेन, राईट the names and structures of 14 Bravais lattices. 14 Bravais lattices. Bravais lattices means unit cells for each of the 7 crystal systems. क्रिस्टल सिस्टम्स किती टाईपचे आहेत? 7 टाईपचे आहेत. एक आहे क्युबिक पहिला, दुसरा ऑर्थोरोम्बिक तिसरा, ट्रायगोनल चौथा, मोनोक्लिनिक पाचवा, रोम्बोहेड्रल सहावा आहे, ट्रायक्लिनिक आणि सातवा आहे हेक्झागोनल. ओके, हे 7 टाईपचे युनिट सेल्स क्रिस्टल सिस्टम्स इम्पॉर्टंट आहेत. कुठलाही युनिट सेल तुम्हाला क्रिस्टल सिस्टम एक्सप्लेन करण्यासाठी येईल. मग आता प्रत्येक पहिल्या टाईपचं युनिट सेल काय बघा, क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल 3 टाईपचे आहेत. cubic unit cells, each unit cells there are 4 types of different forms of unit cell. पहिला आहे सिंपल और प्रिमिटिव्ह, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड, तिसरा आहे फेस सेंटर्ड आणि चौथा आहे बेस सेंटर्ड. देर आर 4 डिफरंट फॉर्म्स ऑफ युनिट सेल्स. युनिट सेल्स 4 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये डिफरेन्शिएट होतात. कुठले 4? सिंपल और प्रिमिटिव्ह, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड, तिसरा आहे फेस सेंटर्ड आणि चौथा आहे बेस सेंटर्ड. मग आता क्युबिक युनिट सेल ह्याचे किती टाईप्स आहेत? पहिल्या टाईपचा क्रिस्टल सिस्टीम काय आहे? क्युबिक. क्युबिक युनिट सेल. देर आर 3 टाइप्स ऑफ क्युबिक युनिट सेल. पहिला आहे सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. मग सिंपल और प्रिमिटिव्ह दिलेलं आहे बघा, इथे डायग्राम दिलेलं आहे. ही पहिली जी आहे डायग्राम इथे, ही दिस डायग्राम, दिस इज नोन ॲज सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, दिस इज द बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. हे 3 टाईपचे क्युबिक युनिट सेल आपल्याला पुढे ही डायग्राम झाल्यानंतर पुढे आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं. तिन्ही टाईपचे क्युबिक युनिट सेल आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. ते हा पुढचा भाग, हा झाल्यानंतर पुढचा भाग तो आपल्याला बघायचा आहे. सो देर आर 3 टाईप्स ऑफ क्युबिक युनिट सेल. पहिला काय आहे? सिंपल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. सेकंड वन बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड या युनिट सेलच्या सेंटरला एक आयटम असतो आणि कॉर्नरला एक आयटम्स. टोटल कॉर्नर्स किती आहेत? 8. 8 कॉर्नरला एक ॲटम असतो, 1 पार्टिकल असतो आणि सेंटरला एक पार्टिकल असतो. आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ओके, सो दिस इज फर्स्ट टाइप ऑफ युनिट सेल, cubic unit cell. So there are 3 types of cubic unit cells: simple or primitive cubic unit cell. Second one, body centered cubic unit cell. And third one is face centered cubic unit cell. त्यांचे डायग्राम इथे दिलेले आहेत. Now second type of unit cell, crystal system, that is orthorhombic unit cell. मग ऑर्थोरोम्बिक युनिट सेल्स किती टाईपचे आहेत? 4 टाईपचे आहेत. ऑर्थोरोम्बिक युनिट सेल्स आर डिवाइडेड इंटू 4 कॅटेगरीज. फर्स्ट वन इज सिंपल और प्रिमिटिव्ह ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. सिंपल और प्रिमिटिव्ह ऑर्थोरोम्बिक युनिट सेल दिलेला इथे पहिली डायग्राम दिली आहे बघा. सिंपल और प्रिमिटिव्ह ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. दुसरी आहे बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. दिस इज बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. तिसरा आहे फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. आणि चौथा आहे बेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल 3 टाईपचे आहेत. सिंपल और प्रिमिटिव्ह आहे, बॉडी सेंटर्ड आहे आणि फेस सेंटर्ड आहे. आणि ऑर्थोरोम्बिक 4 टाईपचे आहेत. कोणते 4 टाईपचे आहेत? सिंपल और प्रिमिटिव्ह ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल अँड बेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. ह्याच्यामध्ये एज लेंथ डिस्ट्रीब्यूट केले आहेत बघा ABC ने. ओके, एज लेंथ कशाने डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे? सेपरेट केले आहेत ABC. ओके, नाव थर्ड टाइप ऑफ क्रिस्टल सिस्टम, थर्ड टाइप ऑफ युनिट सेल इज टेट्रागोनल. टेट्रागोनल युनिट सेल. मग टेट्रागोनल युनिट सेल 2 टाईपचे आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ टेट्रागोनल युनिट सेल. फर्स्ट वन इज सिंपल और प्रिमिटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल. फर्स्ट टाइप काय आहे? सिंपल और प्रिमिटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल. मग इथे डायग्राम दिले बघा, सिंपल और प्रिमिटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल. आणि दुसरा आहे
बॉडी सेंटर सेंटर लाईक पार्टिकल असो म्हणून बॉडी सेंटर. इथे फेसमध्ये जर असतील पार्टिकल्स तर फेस सेंटर्ड. सो बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. सो टेट्रागोनल युनिट सेल किती टाईपचे आहेत? 2 टाईपचे आहेत. पहिला आहे सिम्पल और प्रिमेटिव्ह टेट्रागोनल युनिट सेल आणि दुसरा आहे बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. नाव मोनोक्लिनिक आणि ट्रायक्लिनिक हे 2 इम्पॉर्टंट आहेत. मोनोक्लिनिक युनिट सेल आर डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. मोनोक्लिनिक युनिट सेल 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. तेच सिम्पल और प्रिमेटिव्ह टेट्रागोनलमध्ये जे आहेत ना तेच मोनोक्लिनिकमध्ये आहेत. सिम्पल और प्रिमेटिव्ह मोनोक्लिनिक युनिट सेल डायग्राम दिलेली आहे बघा. सिम्पल और प्रिमेटिव्ह मोनोक्लिनिक युनिट सेल अँड बॉडी सेंटर्ड बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल. त्याच्यामध्ये दुसरा काय होता? बॉडी सेंटर्ड होता. टेट्रागोनलमध्ये बॉडी सेंटर्ड होता. पहिला सिम्पल होता आणि दुसरा बॉडी सेंटर्ड होता. पण मोनोक्लिनिकमध्ये सिम्पल पहिला आहे आणि दुसरा बेस सेंटर्ड आहे. बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल. बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल हे 2 डायग्राम आहेत मोनोक्लिनिकचे. नाव नेक्स्ट टाईप ऑफ युनिट सेल दॅट इज 5th टाईप रोम्बोहेड्रल युनिट सेल. सो rhombohedral unit cells are divided only one category, that is simple or primitive rhombohedral unit cell. Simple or primitive rhombohedral unit cell डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे. कुठलीही डायग्राम तुम्हाला काढायला सांगतील. काय क्वेश्चन येईल? एक्सप्लेन मोनोक्लिनिक युनिट सेल. सो तुम्हाला काय सांगितलं? देर आर 2 टाइप्स ऑफ मोनोक्लिनिक युनिट सेल, सिम्पल और प्रिमेटिव्ह मोनोक्लिनिक युनिट सेल अँड बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल. आणि त्याची डायग्राम विथ डायग्राम म्हटलेलं असेल, मग डायग्राम सुद्धा काढावी लागेल. ओके. सो रोम्बोहेड्रल युनिट सेल्स is divided into only one category, that is simple or primitive rhombohedral unit cell. And diagrammatic representation इथे दिलेलं आहे. This is the diagrammatic representation of rhombohedral unit cell. Next one is 6th type ट्रायक्लिनिक. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रायक्लिनिक युनिट सेल. ट्रायक्लिनिक युनिट सेल सुद्धा एकच टाईपचा आहे. सिम्पल और प्रिमेटिव्ह ट्रायक्लिनिक युनिट सेल. सिम्पल और प्रिमेटिव्ह ट्रायक्लिनिक युनिट सेल. हे बघा इथे ट्रायक्लिनिक युनिट सेलची डायग्राम आहे आणि त्याचे अँगल्स दिलेले आहेत अल्फा, बीटा, गॅमा. पुढे आपल्याला अँगल्स बघायचे आहेत. अँगल्स कुठला अँगल किती त्याचं मेजरमेंट किती आहे अँगलचं ते दिलेलं आहे. ओके. सो ट्रायक्लिनिक unit cell, only one triclinic unit cell is there, that is simple or primitive triclinic unit cell. आणि hexagonal सुद्धा एकच टाईपचा आहे. there are only one type of hexagonal unit cell, that is simple or primitive hexagonal unit cell. आणि त्याची डायग्राम इथे आहे, that is hexagonal unit cell. ओके. मग तुम्हाला डायग्राम बघा आहे. डायग्राम प्रत्येकाच्या डायग्राम दिलेले आहेत. सो दीज आर द 14 ब्रावाइज लॅटिसेस, दॅट इज युनिट सेल्स. ओके. फॉर ईच ऑफ द 7 क्रिस्टलाइन सिस्टीम. मग 7 क्रिस्टलाइन सिस्टीम कोणकोणते आहेत? क्युबिक, ऑर्थोरोम्बिक, देन टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक अँड हेक्झागोनल. ओके. मग आता इथे प्रत्येक टाईपचे अँगल्स दिलेले आहेत बघा. राईट द 7 क्रिस्टल सिस्टीम्स अँड देअर पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे काय? एज लेंथ आणि अँगल्स. राईट द 7 crystal systems and their parameters. मग 7 crystal systems कोणकोणते आहेत? There are 7 crystal systems. Number 1 is cubic, second one is orthorhombic, third one is tetragonal, fourth one is monoclinic, fifth one is rhombohedral, triclinic and hexagonal. एज लेंथ बघा. आता क्युबिकमध्ये एज लेंथ काय असतात? इन क्युबिक युनिट सेल एज लेंथ A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. तिन्ही एज लेंथ कशा असतात? इक्वल्स असतात. आणि तिन्ही अँगल इन क्युबिक युनिट सेल. देर आर 3 टाइप्स ऑफ क्युबिक युनिट सेल. कोणकोणते 3 टाईपचे क्युबिक युनिट सेल्स आहेत? सिम्पल और प्रिमेटिव्ह, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ओके. मग आता या तिन्ही टाईपच्या क्युबिक युनिट सेलमध्ये अँगल्स किती असतात? तिन्ही अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा अँड दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. तिन्ही अँगलची व्हॅल्यू किती असते? 90 डिग्री. आणि एज लेंथ तिन्ही एज लेंथ कशा असतात? इक्वल असतात. आता ऑर्थोरोम्बिकमध्ये बघा, हे व्हॅल्यूज MCQमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे बऱ्याचदा. फॉलोइंग टाइप्स ऑफ युनिट सेल. ट्रायक्लिनिक युनिट सेल
शोज द फॉलोइंग पॅरामीटर्स. मग तिथे 4 ऑप्शन दिलेले असतील. मग ट्राय क्लिनिकमध्ये करेक्ट ऑप्शन काय येईल? ए इज नॉट इक्वल टू एज लेंथ, ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी, अँड अँगल अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, इज नॉट इक्वल टू गॅमा, इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. हे करेक्ट आन्सर असेल. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. सो क्युबिकसाठी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, and angle alpha is equal to beta is equal to gamma, and it is equal to 90 degree. ऑर्थोरोम्बिकसाठी बघा, ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, देर आर 4 टाइप्स ऑफ ऑर्थोरोम्बिक युनिट सेल्स. कोणकोणते होते? सिम्पल और प्रिमिटिव्ह, त्यानंतर बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. चारही टाईपच्या युनिट सेलमध्ये व्हॅल्यूज बघा. एज लेंथ ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी, अँड अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. टेक्स्टबुकमध्ये हे कदाचित नसेल बघा, तुम्ही ह्या व्हॅल्यूज दिलेल्या नाही आहेत. मी मुद्दाम ह्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत. सो ऑर्थोरोमिकमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी, अँड अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. टेट्रागोनलमध्ये बघा, ए इज इक्वल टू बी, ए आणि बी इक्वल असतात, बट सी इज नॉट इक्वल टू ए अँड बी. ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, अँड अँगल दिलेला अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, अँड दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. मोनोक्लिनिकमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी, इज नॉट इक्वल टू सी, and angles alpha is equal to beta and that is equal to 90 degree, and gamma angle किती नसतो? gamma is not equal to 90 degree. गॅमाची व्हॅल्यू 90 डिग्री नसते. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री, बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. नाव नेक्स्ट, रोम्बोहेड्रल युनिट सेल. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, ए आणि बीची व्हॅल्यू आणि सीची व्हॅल्यू कशा असतात? इक्वल असतात. आणि अँगल्स बघा, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. तिन्ही हे अँगल 90 डिग्रीचे नसतात. तिन्हीही अँगल 90 डिग्रीचे नसतात. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा अँड दॅट इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता ट्राय क्लिनिक आहे. ट्राय क्लिनिक इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. तिन्हीही एज लेंथ इक्वल नसतात. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी फॉर ट्रायक्लिनिक युनिट सेल, and angle for triclinic unit cell, alpha is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 degree. Alpha is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 degree. And last one is hexagonal unit cell. यामध्ये एज लेंथ, हेक्झॉगोनल युनिट सेलची एज लेंथ ए आणि बी इक्वल असतात. ए इज इक्वल टू बी बट इट इज नॉट इक्वल टू सी, अँड अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज इक्वल टू 120 डिग्री. आता प्रत्येक युनिट सेल इथे एक्सप्लेन केलेलं आहे. काय दिलेलं बघा, डिस्क्राईब 4 डिफरंट टाईप्स ऑफ युनिट सेल. हे दिलेले आहेत 4 डिफरंट टाईप्स ऑफ युनिट सेल. प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल, तेच इथे एक्सप्लेनेशन आहे बघा. इथे 4 एक्सप्लेन केलेले आहेत आणि इथे 3 आहेत. हे 3 क्युबिक युनिट सेल्स आहेत. ओके, मग हेच आन्सर तिथे आहे. आपण बघूया परत एकदा, मी तिथे सुद्धा एक्सप्लेन करेन. डिस्क्राईब 4 डिफरंट टाईप्स ऑफ युनिट सेल. 4 टाईपचे युनिट सेल डिस्क्राईब करा. सो फर्स्ट वन, प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल. प्रिमिटिव्ह और सिम्पल युनिट सेल. मग ह्या टाईपमध्ये काय बघा, इन दिस टाईप ऑफ युनिट सेल द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. सिम्पल आणि प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये पार्टिकल्स कुठे असतात? फक्त कॉर्नरलाच असतात. द पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ॲट इट्स कॉर्नर. बॉडी सेंटर्डमध्ये पार्टिकल्स कुठे असतात? सेंटरला एक पार्टिकल असतो आणि कॉर्नरला एक पार्टिकल असतो. बॉडी सेंटर्ड युनिट सेल, इन दिस टाईप ऑफ युनिट सेल वन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ इट्स बॉडी. एक पार्टिकल बॉडीच्या सेंटरला असतो आणि दुसरा पार्टिकल 8 कॉर्नरला असतात. 2 पार्टिकल आहे त्याच्यामध्ये. पहिला पार्टिकल कुठे? बॉडी सेंटरमध्ये सेंटरला एक पार्टिकल असतो आणि दुसरा पार्टिकल 8 कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट झालेला असतो. ओके, सो इन दिस टाईप ऑफ युनिट सेल वन कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट दी सेंटर ऑफ इट्स बॉडी इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. फेस सेंटर्ड. मग फेस सेंटरमध्ये टोटल पार्टिकल किती? 4. एक पार्टिकल असतो कॉर्नरमध्ये. 8 कॉर्नर्स आहेत, त्या 8 कॉर्नर्समध्ये एक पार्टिकल डिस्ट्रीब्यूट झालेला असतो आणि उरलेले 3 पार्टिकल्स 6 फेसेसमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. प्रत्येक फेसला अर्धा पार्टिकल असतो. ईच फेस कंटेन्स हाफ पार्टिकल. मग दिलेलं बघा, दिस टाईप ऑफ युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ द फेसेस
इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. पुढे एक्सप्लेनेशन एकदम छान आहे, डायग्रॅमॅटिकल एक्सप्लेनेशन आहे. आणि पुढे बेस सेंटर्ड युनिट सेल. So base centered unit cell, this type of unit cell consists of particle at the center of the two of its opposite faces. टोटल फेसेस किती आहेत? 6. समजा राईटच्या फेसला एक पार्टिकल असेल तर त्याच्या बरोबर समोरचा जो आहे फेस आहे तिथे एक पार्टिकल असेल, म्हणजे प्रत्येक फेसला किती पार्टिकल असतो? अर्धा. सो दिस टाईप ऑफ युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट the center of any two of its opposite faces in addition to the corner particles. ॲडिशन मध्ये कॉर्नरला किती पार्टिकल असतात? 1. एकूण कॉर्नर किती आहेत? 8. मग एका कॉर्नरला किती पार्टिकल असेल? 1/8 पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. प्रत्येक कॉर्नरमध्ये पार्टिकल किती असतात? 1/8. 1 डिवायडेड बाय 8. 1/8 particle are present at each corner. Okay, so these are the 4 types of unit cells. 4 टाईपचे युनिट सेल्स बघितले. मग आपल्याला पहिला युनिट सेल आहे ब्रावाइज लॅटिसेस इन क्रिस्टल स्ट्रक्चर दिलेलं आहे, तेच दिलेलं आहे, अँगल दिलेला आहे, डायमेन्शन्स दिलेलं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन. तर हे इम्पॉर्टंट नाही आहे, ते बघत नाही मी, आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे, आत्ताच बघितलेलं आहे ब्रावाइज लॅटिस इन क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यामुळे ते तुम्ही बघा. 14 युनिट सेल्स बघितलेले आहेत. एक्सप्लेन ब्रावाइज लॅटिस इन क्रिस्टल स्ट्रक्चर, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हीच वाचा, ते सोपं आहे आणि ते इम्पॉर्टंट नाही आहे. पुढे बघा. एक्सप्लेन 3 टाईप्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक सिस्टीम. टोटल युनिट सेल्स किती आहेत? 7. क्रिस्टल सिस्टीम 7 आहेत. कोणकोणत्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत? पहिला आहे क्युबिक, दुसरा आहे ऑर्थोरोम्बिक, तिसरा आहे टेट्रागोनल, चौथा आहे मोनोक्लिनिक, 5वा आहे रोम्बोहेड्रल, 6वा आहे ट्रायक्लिनिक आणि 7वा आहे हेक्झागोनल. मग पहिला कुठला आहे? क्युबिक. मग क्युबिकमध्ये किती टाईप आहेत? 3. कोणते 3 टाईप आहेत? सिम्पल और प्रिमिटिव्ह, दुसरा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि तिसरा फेस सेंटर्ड युनिट सेल. मग हे 3 युनिट सेल्स आपल्याला इथे एक्सप्लेन करायचे आहेत. एक्सप्लेन 3 टाईप्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक सिस्टीम विथ डायग्रॅम. आत्ता तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन कळेल बघा. एक्सप्लेन 3 टाईप्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक सिस्टीम विथ डायग्राम. पहिला आहे सिम्पल क्युबिक युनिट सेल. सिम्पल किंवा प्रिमिटिव्ह. सिम्पल म्हणजे प्रिमिटिव्ह. सिम्पल क्युबिक युनिट सेल और प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. त्याला इन शॉर्ट काय म्हटलं? SC म्हणजे सिम्पल क्युबिक. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणजे BCC. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणजे FCC. SCचा लॉंग फॉर्म सिम्पल क्युबिक, BCCचा लॉंग फॉर्म बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि FCCचा लॉंग फॉर्म फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. ओके, मग पहिला टाईप बघूया. सिम्पल क्युबिक युनिट सेल. सिम्पल क्युबिक युनिट सेल हॅज अ पार्टिकल ॲट ईच ऑफ द 8 कॉर्नर्स ऑफ अ क्यूब. बघा हे क्यूबचे कॉर्नर्स किती आहेत? इथे बघा कॉर्नर्स किती आहेत? 8. प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे. त्या एका पार्टिकल किती भाग एका कॉर्नरला आहे? 1/8 पार्ट इज प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. 1/8. एकूण कॉर्नर किती आहेत? 8. मग एका पार्टिकलचे आपण 8 भाग करूया. एक चपाती आपण घेतली समजा आणि दोघांना एकच चपाती आहे, दोघांना खायची असेल तर तुम्ही अर्धी करणार त्याची, बरोबर आहे. चौघांना खायची असेल तर त्याचे 2 भाग करणार, म्हणजे चौथ आपण म्हणा 1/4 म्हणणार, बरोबर आहे. मग आता याचे कॉर्नर्स किती आहेत? 8. त्यामुळे 1/8 पार्टिकल आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. मग प्रत्येक कॉर्नरला बघा, प्रत्येक युनिट सेल हा दुसऱ्या युनिट सेलला जोडलेला असतो, बरोबर आहे. मग प्रत्येक युनिट सेल किती युनिट सेलला जोडलेला असतात? 8 युनिट सेलला जोडलेला असतात आणि क्रिस्टल्स तयार होतात. आणि हे युनिट सेल काय शेअर करतात? त्याचे फेसेस शेअर करतात, अँगल्स शेअर करतात आणि काय शेअर करतात? इट्स एज लेंथ. ईच युनिट सेल शेअर्स इट्स फेसेस, एज लेंथ अँड अँगल्स विथ अदर युनिट सेल, बरोबर आहे. मग प्रत्येक युनिट सेलला किती युनिट सेल जोडलेले असतात? 8 युनिट सेल आणि क्रिस्टल तयार होतो. मग इथे कॉर्नरला एकूण कॉर्नर्स किती आहेत? 8. प्रत्येक कॉर्नरला पार्टिकल किती आहेत? 1/8 पार्टिकल आर प्रेझेंट ॲट ईच कॉर्नर. मग इथे बघा दिलेला आहे
हा कॉर्नरला 1/8 पार्टिकल आहे, या कॉर्नरला 1/8 पार्टिकल आहे, बॅक साईडच्या कॉर्नरला 1/8 पार्टिकल आहे, या राईट हँड साईडच्या बॅक साईडला 1/8 पार्टिकल आहे. आता आपण बॉटमला येऊया. बॉटमच्या लेफ्ट साईडला 1/8 पार्टिकल आहे. फ्रंटला बघा, बॉटमच्या फ्रंटला 1/8 पार्टिकल आहे. बॉटमच्या राईटच्या बॅक साईडला 1/8 पार्टिकल आहे. आणि जो आपल्याला 1/8 पार्टिकल दिसत नाही तो युनिट सेलच्या बॅक साईडला आहे. एकूण 1/8 पार्टिकल किती झाले? 8. बरोबर आहे. सो देअरफॉर मग इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅज अ पार्टिकल ॲट ईच ऑफ द 8 कॉर्नर ऑफ अ क्यूब. मग आता आपल्याला पार्टिकलसुद्धा डिटरमाइन करायचे आहेत. पुढे क्वेश्चन आहे. ओके. आणि ही डायग्रॅम आहे. हे डायग्रॅम लक्षात ठेवा. जी डायग्रॅम तुम्हाला काढता येईल ती काढायची. जमलं नाही तर जी सिंपल डायग्रॅम आहे ती सिंपल, मिडलची डायग्रॅम आहे ती काढलीत तरी चालेल. मिडल सेकंड अँड थर्ड डायग्रॅम काढलीत तरी चालेल. ओके. नाव बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, त्यामुळे हा लक्षात ठेवा. ओके. हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. इथे हा टेबल जो आपण आत्ता पाहिला तो खूप महत्त्वाचा आहे. बॅक साईडचा हा टेबलसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजचा पार्ट सगळं आज जे शिकवलं ते सगळं महत्त्वाचं आहे. हा पार्ट युनिट सेल म्हणजे काय, हा टेबल दिलेला आहे. राईट द 7 क्रिस्टल सिस्टम्स अँड देअर पॅरामीटर, तो पार्ट इम्पॉर्टंट आहेत. 4 टाईप्स ऑफ युनिट सेल्स आहेत ते एक्सप्लेन केलेलं आहे. ते 4 टाईपचे युनिट सेल्स लक्षात नका ठेवू, हे 3 लक्षात ठेवा. सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. त्याचे विथ डायग्राम. मग आता बघूया बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल BCC, इन शॉर्ट BCC हॅज पार्टिकल. कुठे पार्टिकल्स असतात? एक सेंटरला पार्टिकल असतो आणि एक पार्टिकल 8 कॉर्नरला असतो. प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्टिकल आहे. मग एकूण कॉर्नर्स आहेत 8. टोटल पार्टिकल किती आले मग? 1/8. 8 corners into 1/8 particle. So 8 into 1/8, that is 1 particle. So body centered cubic unit cell BCC has particles at its 8 corner and an additional particle in the center of the cube. दिले बघा. सेंटरला एक पार्टिकल आहे. ही डायग्राम पहिली कळली नाही तर बघा ही दुसरी डायग्राम. सेंटरला दिस इज द सेंट्रल पार्टिकल आणि 8 कॉर्नरला 1/8 पार्टिकल, म्हणजे टोटल 8 कॉर्नरला एक पार्टिकल झाला. ओके. सो टोटल पार्टिकल आले 2 पार्टिकल्स आर प्रेझेंट इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. दिसतोय सेंटरला मोठा एक पार्टिकल दिसतोय का इथे बघा. सेंटरला मोठा पार्टिकल आहे आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्टिकल आहे. ते 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 प्लस 1/8 इज इक्वल टू 1. एक पार्टिकल येईल. ओके. सो दिस इज बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतात? 2. सेंटरला एक आणि एक पार्टिकल 8 कॉर्नरला. ओके. अँड फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, दॅट इज FCC युनिट सेल. FCC मीन्स फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. सो फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेलमध्ये एकूण टोटल पार्टिकल असतात 4. कुठे 4 पार्टिकल बघा. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हॅज पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ 6 फेसेस इन ॲडिशन टू द पार्टिकल ॲट 8 कॉर्नर ऑफ द क्यूब. एकूण फेसेस किती आहेत? युनिट सेलला 6 फेसेस आहेत. प्रत्येक फेसवरती किती पार्टिकल असतो? हाफ. ईच फेस कंटेन्स हाफ पार्टिकल. मग एकूण फेस आहेत 6. सो 6 फेसेसवरती पार्टिकल किती असतील? प्रत्येक फेसला अर्धा पार्टिकल असतो. मग 6 फेसला किती पार्टिकल असतील? 3 पार्टिकल्स. मग 3 पार्टिकल फेसेसवरती असतात आणि कॉर्नरला एक पार्टिकल. टोटल पार्टिकल किती झाले? 4. सो फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ ईच ऑफ 6 फेसेस in addition to the particles at 8 corners of the cube. Okay, so these are the 3 types of unit cells in cubic system. Okay, आता आपल्याला पार्टिकल डिटरमाइन करायचे आहेत. काय दिले बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन प्रिमेटिव्ह और सिंपल क्यूबिक युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल containing 1 particle, body centered cubic unit cell containing 2 particles and face centered cubic unit cell containing 4 particles. पहिल्या टाईपच्या युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल असतो. SCमध्ये SC युनिट सेल कंटेनिंग 1 पार्टिकल, BCC युनिट सेल कंटेनिंग 2 पार्टिकल्स अँड FCC युनिट सेल कंटेनिंग 4 पार्टिकल्स. ते कसे डिटरमाइन केलेत बघा. आता इथे क्वेश्चन काय आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन प्रिमेटिव्ह म्हणजे सिम्पल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन प्रिमेटिव्ह और सिंपल युनिट सेल. Primitive or simple unit cell.
हे 2-3 क्वेश्चन घेतो आणि थांबतो. मग 30 मिनटं झालेली आहेत तरीसुद्धा हे बघतो, घेतो, होईल, सोपं आहे. सगळं एक्सप्लेनेशन आत्ताच दिलं आहे मी, तेच एक्सप्लेनेशन आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल क्युबिक युनिट सेल. फर्स्ट पॉईंट, अ सिम्पल क्युबिक दॅट इज SC युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट इट्स 8 कॉर्नर. 8 कॉर्नरला पार्टिकल्स असतात. मग ते पार्टिकल कसे बघा, इच पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ गिवन युनिट सेल इज शेअर्ड विथ 7 अदर नेबरिंग युनिट सेल. ईच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकल जो कॉर्नरला प्रेझेंट असतो, ईच पार्टिकल प्रेझेंट ॲट द ॲट द कॉर्नर ऑफ गिवन युनिट सेल इज शेअर विथ द 7 अदर नेबरिंग युनिट सेल्स. ॲज अ रिझल्ट इट्स कंट्रीब्युशन टू द गिवन युनिट सेल इज ओनली 1/8. प्रत्येक कॉर्नरला ॲटम किती असेल, 1/8. दस द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट कॉर्नर्स पर युनिट सेल. प्रत्येक युनिट सेलमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल असतील, सो इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग फॉर्म्युला 8 कॉर्नर ॲटम्स. कॉर्नर ॲटम्स किती आहेत, 8 इंटू 1/8 ॲटम पर युनिट सेल. पर युनिट सेलमध्ये ॲटम किती असतात, 1/8. परत बघा, द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट कॉर्नर्स पर युनिट सेल इज इक्वल टू 8 कॉर्नर ॲटम्स into 1/8 atoms per unit cell. मग 8 will get cancel. मग राहिले किती पार्टिकल, 1. So therefore simple cubic unit cell has 1 particle per unit cell. SC युनिट सेलमध्ये 1 पार्टिकल असतो प्रत्येक युनिट सेलमध्ये. ओके, सो simple cubic unit cell has 1 particle per unit cell. Now calculate the number of atoms in body centered cubic unit cell. MCQला क्वेश्चन विचारलेले आहेत. सिम्पल क्युबिक युनिट सेल कंटेन्स हाऊ मेनी पार्टिकल्स पर युनिट सेल. सिम्पल क्युबिक युनिट सेल 4 ऑप्शन असतील, 1. FCC 2-3 वेळा विचारलेला आहे MCQला किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स. आता इथे कसे कॅल्क्युलेट केलेत ते बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आन्सर, बॉडी सेंटर्ड क्युबिक BCC युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट द 8 कॉर्नर्स प्लस पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ क्यूब. 8 कॉर्नरला 1 पार्टिकल असतो आणि सेंटरला 1 पार्टिकल असतो. सो ईच पार्टिकल प्रेझेंट ॲट द कॉर्नर ऑफ गिवन युनिट सेल इज शेअर्ड विथ 7 अदर नेबरिंग युनिट सेल. ॲज अ रिझल्ट इट्स कंट्रीब्युशन टू द गिवन युनिट सेल इज ओनली 1/8. Thus number of particles present at corner per unit cell is 8 corner atoms into 1/8 atoms per unit cell, that is equal to 1. आता फेसेसमध्ये बघा, सेंटरला आहे. इच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब इज नॉट शेअर्ड. सेंटरला जो ॲटम आहे तो दुसऱ्या युनिट सेलला शेअर होऊ शकत नाही कारण तो सेंटरला आहे. ओके, सो इच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब is not shared by any other cube. This belongs entirely to the given unit cell. Therefore, BCC unit cell has 1 corner particle. BCC unit cell मध्ये एक कॉर्नरला पार्टिकल असतो प्लस 1 particle in the center of the cube. BCC unit cell has 1 corner particle. BCC unit cell मध्ये एक कॉर्नरला पार्टिकल असतो आणि एक सेंटरला असतो. अँड BCC unit cell has 1 corner particle plus 1 particle in the center of the cube, making total of 2 particles per unit cell. टोटल पार्टिकल किती होतात, व कॉर्नरला एक आणि सेंटरला एक, 1 + 1 दॅट इज 2. ओके, आता फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल FCC युनिट सेल. आता बघा तो सुद्धा सिम्पल आहे. A face centered cubic unit cell has particles at the 8 corners. तेच पहिल्या याच्यामध्ये सुद्धा, दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा, तिसऱ्या याच्यामध्ये सुद्धा पहिला पॉईंट सेमच दिलेला आहे. पहिला आणि दुसरा पॉईंट बघा, तिन्ही जर पॉईंट पाहिले तर तिन्ही याच्यामध्ये तिन्ही युनिट सेलमध्ये पहिला आणि दुसरा पॉईंट सेमच आहे. सो अ फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल has particles at the 8 corner plus particles at the center of its 6 spaces. हा फक्त वेगळा पॉईंट आहे. पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ इट्स 6 स्पेसेस. फेसेसवरती किती पार्टिकल असतात, हाफ पार्टिकल. ओके, इच पार्टिकल प्रेझेंट ॲट दी कॉर्नर ऑफ अ गिवन युनिट सेल इज शेअर्ड विथ 7 अदर नेबरिंग युनिट सेल्स. प्रत्येक कॉर्नर 7 युनिट सेलच्या कॉर्नर बरोबर किती पार्टिकल शेअर करतो, 1/8. ॲज अ रिझल्ट इट्स कंट्रीब्युशन टू द गिवन युनिट सेल इज ओनली 1/8. दस द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट कॉर्नर्स. कॉर्नरला किती पार्टिकल असतात तेच कॅल्क्युलेट केलं बघा. दस द नंबर ऑफ particles present at corners per unit cell is equal to 8 corner atoms into 1/8 atom per unit cell, that is equal to 1. 8 into 1/8 that is
8 कॅन्सल झाल्यानंतर राहिलं शिल्लक 1. ओके, सो दॅर फोर ईच पार्टिकल, आता फेसवरती काय बघा, ईच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द 6 फेसेस इज शेअर्ड विथ 1 नेबरिंग क्यूब, दस 1/2 ऑफ ईच फेस पार्टिकल बिलॉंग्स टू द गिवन युनिट सेल. म्हणून मी आधीच सांगितलं प्रत्येक फेसवरती किती पार्टिकल्स असतात, प्रत्येक फेस, कारण एका फेसला दुसरा फेस जोडलेला असेल, मग अर्धा पार्टिकल एका युनिट सेलमध्ये जाईल, उरलेला अर्धा पार्टिकल दुसऱ्या युनिट सेलमध्ये जाईल. म्हणून प्रत्येक फेसवरती पार्टिकल किती असतात, 1/2. दस 1/2 ऑफ ईच फेस पार्टिकल बिलॉंग्स टू द गिवन युनिट सेल. दॅरफोर दस द नंबर ऑफ पार्टिकल्स, इथे आहे बघा राईट हँड साईडला, दस द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट द फेसेस पर युनिट सेल इज इक्वल टू 6 ॲटम्स ॲट द फेसेस. फेसेसवरती किती फेस आहेत, 6 ॲटम्स ॲट दी फेसेस, आणि प्रत्येक फेसला किती ॲटम आहे, 1/2 ॲटम पर युनिट सेल. सो 6 divided by 2, that is 3. So that is 3. Therefore, FCC unit cell has 1 corner particle plus 3 face particles, making total of 4 particles per unit cell. कॉर्नरला एक पार्टिकल आहे आणि फेसला 3. 1 + 3 दॅट इज 4. मग हे नंबर्स लक्षात ठेवा. सिम्पल क्युबिक युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल असतो, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 2 पार्टिकल असतात, आणि FCC फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये 4 पार्टिकल असतात. हे पार्टिकल लक्षात ठेवा, ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी उपयोगी पडते. पुढचं आहे डेरिव्हेशन, ते आपण नंतर बघूया. ओके, दिस इज टुडेज पार्ट. थँक्यू. उद्या डेरिव्हेशन बघूया आपण, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.